नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस काही जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. ढगफुटी सदृश्य स्थिती पाहायला मिळू शकते. काल तर खूप ठिकाणी पावसाने जे आहे ते धुमाकूळ घातलेला होता. शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्हिडिओ क्लिप देखील पाठवलेल्या होत्या. तर आज कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण फक्त व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज पावसाची शक्यता पाहायला मिळणारा भाग त्यातली त्यात आहे कोल्हापूर, सांगली. मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज शेतकरी मित्रांनो लवकरच 2 ते 3 तासानंतर सुरुवात होईल. तशी स्थिती कराडच्या भागात, रत्नागिरी, राजपूरच्या भागात देखील पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी खूपच जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच इकडे पाटण, कराड, इकडे साखरपाचा भाग आहे, चिपळूणचा भाग आहे मध्यम ते जोरदार. तसेच इकडे साताऱ्याच्या भागात मध्यम पाऊस राहील. खेडच्या भागात, पाटण, वाईच्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. एकाच दुसऱ्या ठिकाणी खूप जोरदार सर देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी जे आहे ते सतर्कता बाळगावी, कारण या ठिकाणी खूप जोरदार जे आहे ते पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. काल देखील खूप पाऊस झाला. तशी स्थिती आपल्याला कल्याण डोंबिवलीपर्यंत पाहायला मिळत आहे. परंतु कल्याण डोंबिवलीच्या भागात जास्त काय पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. मध्यम सरी पावसाच्या राहतील. तसेच आता इकडे जर पाहायला गेलं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राकडे, तर इकडे आता दौंडच्या भागात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच इकडे मराठवाड्यातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. अशी शक्यता शेतकरी मित्रांनो 21-22 तारखेला देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज देखील पावसाची जोरदार शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जर पाहायला गेलं तर इकडे चंद्रपूरच्या भागाकडे देखील पाऊस सरकत आहे. गडचिरोलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आता वातावरणात काही बदल झाला तर लवकरच अपडेट देण्यात येणार आहे. विदर्भात देखील तुरळक भागात पाऊस राहणार आहे. रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.